नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली तर मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली। सदर स्थायी समिती सभेमध्ये सर्व सदस्यांनी घंटागाडी चौकशी झाली पाहिजेत, TDR व AR चौकशी समिती झाली पाहिजेत, सर्वे नंबर 805 चे 21 कोटी रुपये थांबले पाहिजेत आदी विविध मागण्यांसाठी सदस्यांनी सभेमध्ये फलक झळकवत सभागृहाचे लक्ष वेधले। स्थायी समितीच्या सभेनंतर सदस्यांनी केलेल्या आरोपावर सभापती हिमगौरी आडके यांनी सविस्तर माहिती दिली। आज स्थायी समितीच्या पटलावरती बरेच विषय होते। त्या अनुषंगाने 2-3 जे होते ते भूसंपादनाचे विषय होते, बाकीचे जे विषय होते ते विकास कामांचे विषय होते। बजेटचा देखील विषय जो आहे की बजेट 20 फेब्रुवारीपर्यंत आयुक्तांचं आणि सन्माननीय स्थायी समितीचं 31 मार्चपर्यंत दाखल करावा म्हणून। तर हे सगळे विषय असताना जे पत्र सन्माननीय सदस्यांनी दिलं होतं त्या अनुषंगाने हा जो वाद आहे तो चिघळत आहे की TDR द्यावा किंवा मोबदला द्यावा। खरं तर लँड ॲक्विजिशन ॲक्ट प्रमाणे जे काही नोंदी आहेत किंवा ज्या प्रकारचा मोबदला देणं अपेक्षित आहे, काही कोर्ट केसेस आहेत आणि कोर्टाचा अवमान होऊ नये म्हणून एक लेखी अभिप्राय मी विधी समितीकडनं पत्र दिलं होतं की जेणेकरून ह्या विषयांबद्दलचं त्यांचं जे म्हणणं आहे ते इथे आज सदस्यांसमोर ठेवण्यात आलं होतं। त्याच्यात असं म्हणणं आहे की त्या पत्रानुसार वकील जे आपले पारिक साहेब आहेत त्यांनी त्यांचं तिथे मत व्यक्त केलेलं आहे। त्यांच्यानुसार ज्या भूधारकाने मोबदला हा रोखी संदर्भातला द्यावा आणि 50% जर आपली जी रक्कम आहे ती त्याआधी मोबदला रोखीने दिला असेल तर उर्वरित 50%ला आपण TDR द्या असं म्हणू शकत नाही, कारण 50% ऑलरेडी रोख जमा झाले। तर अंतिम निवाड्याची जी काही अमाऊंट असते ती देखील रोखीने अदा करायला लागते असं त्यांनी त्याच्यात स्पष्टीकरण वकिलांनी दिलेलं आहे। दुसरा मुद्दा झाला 705चा। तर हा वादग्रस्त मुद्दा आहे, कारण प्रशासनाची जी भूमिका आहे याच्यामध्ये त्याच्यावरती सगळ्या सदस्यांनी आज इथे विवेचन केलेलं आहे। त्यांच्या ज्या काही त्याच्यामध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत त्या सगळ्यांनी सांगितलेल्या आहेत। त्या पद्धतीने प्रशासनाला ह्या 705 संदर्भात चौकशी करण्याचे आदेश करण्यात आलेले आहेत। विकास कामांची जी काही त्रुटी होत्या, काही टेक्निकल होत्या त्रुटी, त्या सन्माननीय सदस्यांनी इथे सांगितल्या आणि ज्या काही विकास कामांना सदस्यांचं पत्र आहे की हे तहकूब ठेवण्यात यावे विषय, कारण त्यात त्यांना काही टेंडरिंगमध्ये प्रॉब्लेम वाटतो, सगळ्याच विकास कामांमध्ये वाटतोय, त्यामुळे त्या संदर्भात ही जी विकास कामं आहे ती तहकूब ठेवण्यात आलेली आहे। त्यामध्ये ह्याचा जो पूर्ण अभ्यास आहे तो करून ती पुढच्या वेळेसची विकास कामांना मंजुरी दिली जाईल। मागच्या वेळेला तर तुम्ही सांगितलं होतं आज चौकशी समिती स्थापन, मग का झाली नाही? विशेष करून TDR आणि घंटागाडी या संदर्भातल्या चौकशी समित्या ज्या आहे आणि ज्या प्रकारे या चौकशी समित्यांचा जो अभ्यास केलेला आहे त्यामध्ये असं निदर्शनास येतं की चौकशी समितीतले आपल्याला जे सदस्य नेमायचे आहेत आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत किंवा त्यांनी आता जे प्रश्न उपस्थित केले, मुळात चौकशी समिती स्थापन करताना एक वेल बॅलन्स्ड समिती पुढे आली पाहिजे। त्याच्याकरता मला वेळ हवा आहे आणि तो मी त्या पद्धतीने करेन। आणि घंटागाडीविषयी जे काही स्टॉप पेमेंटचे निर्देश दिले होते ते पालन झालेले आहेत। या संदर्भात धर्माधिकारी साहेबांनी सांगितलं आज की ते स्थायी समितीच्या पटलावर आलं होतं। त्यांच्या ह्या स्टेटमेंटवरूनच मी चौकशीचे आदेश दिलेले आहेत, कारण आत्तापर्यंत जे काही होतं सगळेजण असं म्हणत होते की 2016ला जे काही स्थायी समितीने पूर्ण अमाऊंटला मान्यता दिली होती त्यानुसार प्रशासनाने ही कारवाई केली आहे। प्रशासनाकडनं हे उत्तर कधीच मिळालं नाही, कारण मागील महासभेत देखील मी सन्माननीय आयुक्तांना सांगितलं होतं की साहेब याबद्दलचं स्पष्टीकरण आपण द्या। तर त्यावेळेस देखील असंच सांगण्यात आलं होतं की तिथे विरोधाचं कोणतंही पत्र फायलिलं नसल्या कारणाने हे प्रोसेस करण्यात आलेलं आहे। आणि आज जेव्हा टाउन प्लॅनिंगचे जे अधिकारी आहेत त्यांनी इथे खुलासा केलेला आहे की हे आलं पाहिजे होतं, तेव्हा मी याच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत। घंटागाडी तसेच TDRची चौकशी समिती नेमावी अशी मागणी आम्ही सभागृहात केली आहे, अशी माहिती सभागृह नेते दिनकर पाटील यांनी दिली। आजच नाही, गेल्या 2 महिन्यापासून संपूर्ण TDRची चौकशी समिती नेमावी
स्थायी विभागातल्या घंटागाडीची चौकशी समिती नेमावी, ARची चौकशी समिती नेमावी यावर ठाम आहेत. आणि ह्या तिन्ही विषयाबाबत सन्मान्य सभापती यांनी रुलिंग दिलेलं आहे आणि प्रत्येक मिटिंगमध्ये की मी समिती नेमते ती नेमली गेली नाही. त्यानंतर सर्वे नंबर 705 बाबत जे 21 कोटी रुपये अमाऊंट स्थायी समितीवर न येता परस्पर दिली गेली, तोच प्रश्न आज कार्यकारी अभियंता नगर रचना धर्माधिकारी यांना विचारला की हा विषय इतर जसे आज सर्वे म्हणजे विषय क्रमांक 177 आणि 78 अशाच पद्धतीने भूसंपादनाचे विषय होते, त्यांनासुद्धा या मागे वेळोवेळी पार्ट पेमेंट देण्यात आले. असाच विषय सर्वे नंबर 705चा का आला नाही ते म्हणे येणे गरजेचं होतं. चुकीचा 21 कोटीचा चेक दिला गेला हे त्यांनी कबूल केलेलं आहे. आपला महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मोहसिन पठाण, मनपा, नाशिक.